नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मनरेगा कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करावे या मुख्य मागणीसह विविध मागण्या घेऊन मनरेगा कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. पेट्रोल भरण्याच्या वादातून एकावर लोखंडी हुकने वार करून जखमी केल्याची घटना नंदुरबारातील सुभाष चौकात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना तळोदा ते पिंपरीपाडा रस्त्यावर घडली. या प्रकरणी तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोदाकडून पिंपरीपाडाकडे जाणारे वाहन क्रमांक MH39D0412 भरधाव असताना गावातील एका ठिकाणच्या भिंतीला धडकले. अवैध दारू विक्री करण्याच्या उद्देशाने हे वाहन जात असल्याचे पोलिसात नोंद झाली आहे. हवालदार अनिल पाडवी यांनी याबाबत फिर्याद दिली. नंदुरबार जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या तलावात रविवारी सकाळी एक नवजात अर्भक फेकल्याचे आढळून आले. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत नोंद झालेली नव्हती. रविवारी सकाळी काही जण तलाव परिसरात गेले असता त्यांना नवजात अर्भक फेकलेले आढळले. लागलीच जिल्हा रुग्णालयात व पोलिसांना कळविण्यात आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अर्भकाची तपासणी केली असता ते मृत आढळले. साधारणतः 1 दिवसाचे अर्भक असल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराची पोलीस चौकशी करीत आहे. भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने युवकाचा रस्त्याच्या बाजूला पुलाखाली 30 फूट खोल खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना कोंडाईबारी घाटात घडली. रोहित फारमजी गावित, वय 26, राहणार खामचौदर, तालुका नवापूर असे मयताचे नाव आहे. रोहित हा त्याच्या दुचाकीने क्रमांक GJ05MM 2425 येथून धुळे सुरत महामार्गाने येत होता. कोंडाईबारी घाटात खोड्यादेव मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो पुलाखाली 30 फूट खड्ड्यात पडला. यात त्याचा मृत्यू झाला. गणेश गावित यांनी विसरवाडी पोलिसात फिर्याद दिली. तपास जमादार वसंत वसावे करीत आहे. उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून तिघांनी महिलेस शिवीगाळ करून डोक्यात दगड घातल्याची घटना धडगाव तालुक्यातील वावी येथे घडली. सविस्तर वृत्त असे की शिमनाबाई बीजा ठाकरे व केशा रंगाल्या ठाकरे यांच्यात उसने घेतलेल्या पैशांवरून वाद होता. शिमनाबाई यांनी पैसे परत मागितले व सागाचे लाकडी दांडके परत मागितले. त्याचा राग येऊन केशा रंगाल्या ठाकरे, अमृत केशा ठाकरे व मुकेश केशा ठाकरे यांनी महिलेस शिवीगाळ केली. डोक्यात दगड मारून जखमी केले. याबाबत शिमनाबाई ठाकरे यांनी फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार अरुण सैंदाणे तपास करीत आहेत. 108 रुग्णवाहिकेची सेवा वेळेवर मिळत नसल्याने रुग्ण किंवा अपघातग्रस्त जखमींना अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. असाच प्रकार आष्टेनजीक घडला. अपघातातील जखमी बराच वेळ विव्हळत पडून होता. अखेर ठाणेपाडा ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेने जखमीला रुग्णालयात न्यावे लागले. नंदुरबार तालुक्यातील आष्टे गावाजवळ नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात. अशावेळी रुग्णवाहिका सज्ज राहणे आवश्यक असताना त्या वेळेवर उपलब्ध होत नाहीत. नंदुरबार येथील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत चाचा नेहरू बाल महोत्सवात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव महेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात सध्या नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. ही रणधुमाळी संपल्यानंतर आता नव्या वर्षात ग्रामपंचायत निवडणुकांकडे संपूर्ण जिल्ह्याची नजर आहे. जिल्ह्यात मुदत संपलेल्या 145 ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांची ही रणधुमाळी असणार असून त्यातील 58 ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येऊन वर्ष उलटले आहे. यामुळे या ठिकाणी निवडणुकांची प्रतीक्षा मतदारांना लागून आहे. शहादा तालुक्यातील सारंगखेडा, वडाळीसह परिसरात शेती साहित्य चोरीचे सत्र सुरू असून यावर उपाययोजना म्हणून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. सारंगखेडा व वडाळी परिसरातील कुहरावद, कौठळ, बिलाडी, बामखेडा, ससदे, शेलटी, टेंबा, देऊर, खैरवे, भडगाव, कळंबू, कुकावल, कोठली परिसरात सध्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. शहादा तालुक्यातील अस्लोद परिसरात यावर्षी गव्हाची पेरणी करणारे शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.
अनेक शेतात गव्हाचे पीक डोलताना दिसत आहे. यावर्षी विहिरी, कूपनलिका, नदी यांना मुबलक पाणी असल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेने यावर्षी गहू पेरणी जास्त झाली आहे. शेतकऱ्यांनी गहू पिकाला पहिली पसंती दिली आहे. या पिकासाठी 4 ते 5 वेळा पाणी द्यावे लागत असते. पाण्यामुळे ते शक्य झाले आहे. गव्हाचे शेतकऱ्यांनी वेगवेगळे वाणांची पेरणी केली आहे. तसेच त्यापाठोपाठ रब्बी हंगामातील हरभरा पीक देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. तसेच बाजरी व इतर पीक पेरणी केल्याचे दिसते. आता ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहादा तालुक्यात प्रधानमंत्री आवास, रमाई घरकुल आणि विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये सध्या चिंतेचे सावट पसरले आहे. पहिला हप्ता मिळाल्याच्या आनंदात लोकांनी तत्काळ पाया व भिंतींपर्यंत बांधकाम केले. परंतु दुसरा आणि तिसरा हप्ता न मिळाल्याने ही घरे आज अर्धवट अवस्थेत रखडलेली आहेत. शहादा पंचायत समितीत लाभार्थ्यांनी चौकशी केली असता शासनाकडून अद्याप निधी आला नाही या उत्तराने अनेकांच्या चेहऱ्यावर निराशेची छाया उमटत आहे. नंदुरबार शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक किरण रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक कुणाल वसावे, नगरसेवक रवींद्र पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती शीतल वसावे, हर्ष भट, जितेंद्र अहिरे, श्याम कासार उपस्थित होते. कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुका प्रवासी महासंघ, ग्राहक पंचायत शाखा तळोदा व अक्कलकुवा यांच्यातर्फे अक्कलकुवा आगारात चालक दिनानिमित्त प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देणाऱ्या चालक वाहक कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रवासी महासंघातर्फे प्रवाशांच्या विविध सोयी सुविधांबाबत आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले. चोरट्याने घरफोडी केल्याची घटना खेतिया येथे घडली आहे. यावेळी सोने चांदीच्या दागिन्यांसह 1 लाखाची रोकड असा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. भरधाव वेगातील मॅक्स गाडी रस्त्यालगतच्या झाडासह मंदिराच्या भिंतीवर जाऊन आदळल्याची घटना तळोदा तालुक्यातील पिंपरपाडा येथे घडली. या अपघातात वाहनचालक जखमी झाला असून या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे दिनांक 7 व 8 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय सबज्युनियर मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे 8, 10, 12 व 14 वर्षांखालील वयोगटातील मुलामुलींसाठी दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलात निवड चाचणीचे आयोजन केले आहे. अक्कलकुवा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात तळोदा तालुका प्रवासी महासंघ, ग्राहक पंचायत शाखा तळोदा व अक्कलकुवा यांच्यातर्फे चालक दिनानिमित्त वाहक व चालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रवाशांना सोयीसुविधा मिळाव्यात याबाबतचे निवेदन प्रवासी महासंघाने आगार प्रमुखांना दिले. नंदुरबार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित महाराज ज. पो. वडवी कला वाणिज्य आणि वी. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय, धडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता महाराज ज. पो. वडवी कला वाणिज्य आणि वी. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय, धडगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त मंगेश वाघ यांनी सांगितले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.